उन्हाळा वाढू लागल्याने पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे। भिवंडी तालुक्यातील असंख्य गावांमध्ये आदिवासी पाड्यांवर पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून या विरोधात ग्रामस्थांनी एका हाती हंडा एका हाती दांडा या मोर्चाचं आयोजन केलं होतं। या आंदोलनात गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। करमाळा तालुक्यातील राहणाऱ्या शिवानी दैन हिच्या वडिलांचे 8 वर्षांपूर्वी निधन झालं। वडिलांच्या निधनानंतर खडतर प्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शिवानी दैन हिला आईने शेतात कष्ट करून शिकवलं। शिवानी दैन हिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आईच्या कष्टाचं चीज करत स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले। शिवानी दैन गटविकास अधिकारी झाली आहे। 2 दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयात एक अपघात झालेला। तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी ससून मध्ये अस्वच्छता असून रुग्णाचा मृत्यू हा उंदीर चावल्यामुळे झाल्याचा आरोप केला। गुरुवारी काँग्रेसच्या संगीता तिवारी आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी ससूनचे डीन विनायक काळे यांची भेट घेतली। संपूर्ण रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे। दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावर हमरापूर फाटा इथे गावात लागलेल्या आगीमध्ये 2 मोटरसायकल जळाल्या। पेण पालिका आणि JSW कंपनीच्या अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जाणाऱ्या ग्रामस्थांच्या मोटरसायकल इथे उभ्या असतात। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आणि उन्हाच्या तडाख्यामुळे वनक्षेत्रातील बहुतांश जलसाठे संपुष्टात आलेत। त्याची झळ वन्य प्राण्यांना बसू नये यासाठी वन विभागाने वनक्षेत्रात 14 ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले असून त्यात रोज 5000 लिटर पाणी विकत घेऊन ते पाणवठ्यांमध्ये टाकलं जाते। त्यामुळे जंगलातील विविध प्रजातींच्या वन्य प्राण्यांची मोठी सोय झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील परीक्षित भारती यांनी 2 एकर टोमॅटोची लागवड केली, परंतु टोमॅटोला प्रति किलो 6 रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंतचा दर मिळतो। त्यामुळे टोमॅटोसाठी झालेला खर्चही निघणं कठीण झालेलं आहे। गेल्या वर्षी या दिवसात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळाला होता, परंतु यावर्षी टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे। उन्हाचा पारा वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी जनावरांसाठीच्या पाण्याच्या फवारणीचा उपयोग सध्याचा पारा 38 अंशांच्या पार जातोय। त्यामुळे उन्हाचा परिणाम हा जनावरांवरती होतो आणि परिणामी दूध देणाऱ्या जनावरांच्या दुधाच्या उत्पादनात घट निर्माण होते। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी जनावरांच्या गोठ्यामध्ये फॉगर सिस्टीम अर्थात पाण्याच्या फवारणीचा उपयोग करत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये मुसलमान समाजाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मुसलमान धर्मगुरू यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने तणाव निर्माण झाला। रात्री काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आल्याची माहिती समोर येते। तर रात्री उशिरापर्यंत नाशिक शहराच्या उपनगर, द्वारका, जुने नाशिक आदी परिसरामध्ये मुसलमान समाज रस्त्यावर होता आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या समोर हजारोंच्या संख्येने जमाव एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत होता। नाशिक शहरात आजही तणावपूर्ण शांतता आहे। संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी कासव महोत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत कासवांची 400 पिले समुद्रात सोडण्यात आली। वन विभागाचे कर्मचारी, नागरिक, पर्यटक होते। संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणी येथील नाथसागर धरणामध्ये केवळ 19% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे सध्या पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी जुलै अखेरपर्यंत पुरेल अशी माहिती शाखा अभियंत्याने दिलेली आहे। हा जलसाठा कमी होत चालल्याने पावसाळ्यापूर्वीच तो साठा संपतो की काय असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। परिणामी एप्रिल पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे। पुणे शहरातील सेवा वाहिन्यांच्या कामांसाठी रस्त्यांवरचं खोदकाम सुरू असल्यास 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावं। त्यानंतर खोदकामांना परवानगी मिळणार नाही। खोदकाम सुरू असल्याचं निदर्शनास आल्यास पुणे महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे। याबाबतच्या सूचना पुणे महापालिकेच्या पथकाने विविध विभागांना दिलेल्या आहेत।
कराडच्या आदमापूर येथील संत श्री बाळूमामा उत्सवाचं औचित्य साधून बाळूमामा यांचे भंडारा उधळून सुंदर असं चित्र साकारण्यात आलं। पाटण तालुक्यात टाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी चॉकलेटी रंगाच्या कागदावर डिंकाच्या साहाय्याने सुरुवातीला बाळूमामांच्या चित्राची आउटलाईन काढल्यानंतर त्यावर भंडारा उधळण करत हे कल्पक चित्र साकारलंय। दर्शन घेतल्यानंतर प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा देतात। विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो। भक्तगणांनी आणलेलं नारळ भंडारा साहित्य प्रसाद स्वरूपाने परत देतात। अर्पण करण्यासाठी काही आणल्यास ठेवून घेतात।